गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेकडून गौरव। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा स्तुत्य उपक्रम। महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंदिरानगर मध्य विभागाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं। गुणगौरव सोहळ्याचं आयोजन रमा माधव भवन, बापू बंगला चौक, इंदिरानगर, नाशिक येथे झालं। 10वी व 12वी परीक्षामध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केले होते। यामध्ये शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि अंकुश पवार या जिल्हा अध्यक्ष यांनी चांगलं नियोजन करून सगळ्या सहकार्याने आज मध्य नाशिक मध्ये धीरज भोसले आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला। अतिशय चांगला नियोजन करून सुंदर असं या ठिकाणी सगळ्यांना सामावून या ठिकाणी आज त्यांचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे। या कार्यक्रमाला सुदामजी कोंबडे, अंकुश पवार, सुजाताताई डेरे, आपले भाऊसाहेब निमसे आणि मध्य नाशिकचे सर्व उपासनीताई असतील, वारेताई असतील, निलेश सहाने, हे सर्व पदाधिकारी यांनी खूप मोठे श्रम घेऊन आज हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला आणि आज जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करण्यात आला। यापुढे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जी जनसेवा आहे, जनतेला जे अपेक्षित आहे ते आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करत राहणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नाशिक शहर महिला मनसे अध्यक्षा तथा सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वागताताई रमेश उपासनी यांच्या सहकार्याने करण्यात आलं। त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आजचा जो काही कार्यक्रम आयोजित केला होता तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो दिनकर अण्णा पाटील यांच्या संकल्पनेतनं जो झाला होता आणि तुम्ही बघितलं असाल की पूर्ण नाशिक शहरामध्ये पूर्व असू दे, पश्चिम असू दे, नाही तर मध्य असू दे, आम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो घेतलेला आहे ते खूप अतिशय अगदी उत्साहात पार पडलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आज जो मध्यचा पण कार्यक्रम होता तो जो सकाळी पण झाला आणि आताही झाला तो खूप उत्साहात आणि मुलांचं म्हणजे मुलांना जे मार्गदर्शन करण्यात आलेलं तर त्यांनी पुढे करिअरच्या दृष्टीने काय घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे हे पण खूप महत्वाचं होतं आणि एकंदरीत खूप उत्साहात हा कार्यक्रम झालेला आहे। आणि आम्हाला दिनकर अण्णांचं, सुजाताताईंचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेच अजून नवनवीन कार्यक्रम करू या तथ्याने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेला यंदा येत्या आगामी निवडणुकीमध्ये मनसे की महानगरपालिकेवरती झेंडा रोवेल याच्यात कदापि शंका नाही। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। विद्यार्थ्यांनी पुढे करिअर निवडताना स्वातंत्र्य मिळावं आणि पालकांनी त्यांना योग्य दिशा द्यावी असं मार्गदर्शन यावेळी YCMUचे डेप्युटी रजिस्ट्रार प्रफुल्ल चिकेरूर यांनी केलं। बरोबर आहे। 12वी विज्ञानामध्ये संगणक किंवा कम्प्युटर याचा काही सहभाग आहे, बरोबर आहे। मी आता एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे, AI म्हणजे काय? कोणीतरी जो उत्तर देतो त्याचा मोबाईल कम्प्युटर वापरत असेल तर आपल्याला त्याच्या पुढे डोकं वापरायला जागा मिळते, स्कोप मिळतो। म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल जे काय वाद चालू आहेत की बुद्धिमत्ता कृत्रिम असू शकत नाही त्याच्या विरुद्धचे जे वाद। या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, लोकसभा समन्वयक भाऊसाहेब निमसे, नाशिक मध्य अध्यक्ष सत्यम खंडाळे, शहर मध्य उपाध्यक्ष योगेश समशेर, शहर महिला अध्यक्षा मनसे व जिल्हाध्यक्षा सहकार सेना स्वागता रमेश उपासनी, विभाग अध्यक्ष धीरज भोसले, महिला जिल्हाध्यक्ष पद्मिनी वारे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील,
वाहतूक जिल्हाध्यक्ष निलेश सहाने, हिरामन मते उपस्थित होते। कार्यक्रमात परिसरातील अनेक विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप स्वादिष्ट भोजन आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।